आणि राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 तारखेला निकाल लागणार आहे। अजून 13 ते 14 दिवस या सगळ्या प्रक्रियेसाठी शिल्लक असताना राज्यभराचा विचार करता एकूण 65 उमेदवार आज बिनविरोध विजयी सुद्धा झालेले आहेत। 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये 65 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। यात भाजपने आघाडी घेतली आणि आतापर्यंत भाजपचे 44 उमेदवार बिनविरोध विजयी घोषित झाले। त्यापाठोपाठ निवडणूक बिनविरोध करण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा दुसरा नंबर आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे तब्बल 18 नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत। त्यामुळे महायुतीने निवडणुकीपूर्वीच अर्धशतक पार केलंय आणि 64 इतका आकडा गाठलाय। त्यापाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत, तर मालेगावातनं इस्लाम पार्टीच्या 1 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यात। तर मतदानापूर्वी आणि निकालापूर्वीच कोणत्या पक्षाचे किती उमेदवार कुठून बिनविरोध विजयी झालेत त्यावर एक नजर टाकूया। भाजपचे 44, शिवसेनेचे 18, राष्ट्रवादीचे 2 आणि इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार मतदानापूर्वी आणि निकालापूर्वीच बिनविरोध घोषित करण्यात आलेला आहे। सर्वाधिक संख्या विजयी होणाऱ्या उमेदवारांची आहे। कल्याण डोंबिवलीमधली जी 21 आहे, भाजपचे 15 नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत, तर शिवसेनेचे 6। त्यापाठोपाठ जळगाव 12 नगरसेवक बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे, ज्यात भाजपचे 6 आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या 6 उमेदवारांचा समावेश आहे। पनवेलमध्ये भाजपने 8 नगरसेवक बिनविरोध विजयी करून आणले आहेत। तर धुळ्यामध्ये सुद्धा भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध विजयी घोषित झाले। तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने खातं उघडलेलं आहे। 2 उमेदवार भाजपचे विजयी घोषित होतात। तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 6 उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेले आहेत। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अहिल्यानगरमध्ये खातं उघडलंय। त्यांच्या पक्षाचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। भिवंडीमध्ये भाजपने 6 उमेदवार बिनविरोध विजयी करून दाखवलेले आहेत। हे भिवंडीच्या महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे। तर पुण्यात भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।